नमस्कार. आज आपण फ्रँचायझी ट्रेनिंग घेणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला इथं user डॉट श्रीनिवास डॉट कॉम एंटर करायचं. एंटर केल्यानंतर तुम्हाला श्रीनिवास इनोव्हेशन्सची वेबसाईट ओपन होईल आणि त्या वेबसाईटला तुम्हाला 3 बटन दिलेले आहेत, होम, लॉग इन आणि रजिस्टर. तर तुम्हाला लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला श्रीनिवास इनोव्हेशन्स लॉग इन अशी एक स्क्रीन ओपन होईल. त्यात तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. जे युजर नेम तुम्हाला तुमचे फ्रँचायझी क्रिएट करताना युजर नेम पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे, तिथं तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इनला तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रँचायझीच्या मॉड्यूलमध्ये तुम्ही एंटर व्हाल आणि एंटर झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डवर तुम्हाला रजिस्टर्ड मेंबर, ऑर्डर, पेंडिंग ॲड मनी रिक्वेस्ट, पेंडिंग विड्रॉ ई वॉलेट रिक्वेस्ट, ई वॉलेट बॅलन्स आणि पेंडिंग प्युअर अप्रुव्हल रिक्वेस्ट हे तुम्हाला एवढे ऑप्शन दिसतील. आता हे ऑप्शन कसे आणि काय तर ते आपण हळूहळू समजून घेऊ. पहिले सगळ्यात आधी आपण फ्रँचायझीच्या KYC करायच्या आहेत. तर KYC करताना फ्रँचायझी KYCला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड, तर तुम्हाला इथं तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकून झाला की तुम्हाला इथं चूज फाईल म्हणायचं आहे. चूज फाईल म्हटलं की तुम्ही कुठलीही एक फाईल तुमची जी आहे ती क्लिक करायची आणि ओपन वर बटन प्रेस करायचं. ओपन वर बटन प्रेस केलं की तुमची ती फाईल फ्रंटचा फोटो इथं येईल आणि एक बॅकचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे. पण पॅन कार्ड अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या फ्रँचायझीचं नाव तुम्ही काहीही असलं तरी तुमचं पॅन कार्डवर जे नाव असेल तेच तुमच्या फ्रँचायझीला येणार आहे तुम्ही सबमिट म्हटल्यानंतर. कारण पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स ह्या आपल्याकडे ऑनलाईन अप्रूव्ह होतात आणि ते तुम्ही सबमिट म्हटल्यानंतर ऑनलाईन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं येईल पॅन कार्ड अप्रूव्ह ग्रीन कलर मध्ये येईल. आता हे तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये दिसतंय कारण ते तुमचं नॉट अपलोडेड आहे, म्हणजे अप्रूव्ह नाहीये. कारण तुम्ही डिटेल्स अजून भरलेल्या नाहीयेत ना, म्हणून ते अपलोडेड नाहीये. जेव्हा तुम्ही ते अपलोड करणार आणि ते अप्रूव्ह होणार तेव्हा इथं ग्रीन कलर मध्ये तुम्हाला अप्रूव्ड येईल. तसंच तुम्हाला आधार कार्डचं सुद्धा करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं चूज फाईल म्हणजे तुमचा फ्रंटचा आणि बॅकचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे GST डिटेल्स. जर तुमची फर्म असेल, तुम्ही फर्मच्या नावाने तुम्ही फ्रँचायझी घेतलेली असेल तर तुम्हाला इथं GST डिटेल्स अपलोड करायच्या आहेत आणि चूज फाईल मध्ये तुमच्या GST सर्टिफिकेटचा फोटो तुम्हाला सबमिट करायचा आहे. नेक्स्ट आहे बँक डिटेल्स. आता बँक डिटेल्स तर हे तुम्हाला खूप केअरफुली बँक डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत, जेणेकरून तुमचा जर एक अकाउंट नंबर तुम्ही टाकताना तुमचा एकही नंबर मागे पुढे झाला तर त्या बँक डिटेल्स तुमचं जे पेमेंट असतं, जे काही तुमचं पेमेंट निघेल नेक्स्ट टाइम, तर ते तुमच्याच अकाउंटला आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला ह्या बँक डिटेल्स केअरफुली काळजीने तुम्हाला त्या सबमिट करायच्या आहेत. इथं अकाउंट नंबर टाकायचा, तुमचं नाव टाकायचं, जर सेव्हिंग अकाउंट असेल तर तुमचं नाव, करंट अकाउंट असेल तर तुमच्या फर्मचं नाव किंवा OD वगैरे जे काही असेल ते. इथं IFSC कोड टाकायचा, बँक नेम. तुम्ही IFSC कोड टाकल्यानंतर इथं बँक नेम आणि ब्रँच हे तुमचं ऑटोमॅटिक येणार आहे. नंतर तुम्ही चूज फाईल म्हणायचं आणि चूज फाईल म्हटल्यानंतर तुमच्या बँक पासबुकचा तुम्हाला फोटो टाकायचा आहे, जेणेकरून जर तुमचं इथं काही हे चुकलेलं असेल, समजा अकाउंट नंबर टाकताना तुमचा अकाउंट नंबर मागे पुढे झालेला असेल तर ते बँक पासबुक वरून आम्हाला कळतं
की अरे इथं अकाउंट नंबर वेगळा आहे आणि पासबुकवर वेगळा आहे, असं होऊ शकतं, होतं. मॅनमेड मिस्टेक ही होते. त्याच्यामुळे काळजीने तुम्ही हे करा आणि सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर तुमच्या अकाउंटला हा ऑनलाईन हे अप्रूव्ह होतं आणि तुमच्या अकाउंटला ₹1 हा कंपनीकडून येतो, जेणेकरून तुमचं तुम्ही ज्या बँक डिटेल्स भरलेल्या आहेत त्या तुमच्याच आहेत हे तुमच्या अकाउंटला ₹1 आल्यानंतर ते तुम्हाला कळतं. बरोबर. आता नेक्स्ट आहे, आपण जाऊ इन्व्हेंटरीवर. म्हणजे मी डॅशबोर्ड नाही सांगितला, सेल्स नाही सांगितलं आणि डायरेक्टली मी इन्व्हेंटरीवर आली. याचं कारण असं आहे की जर तुमच्याकडे जर स्टॉक असेल तरच तुम्ही सेल्स करणार, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला एक POR जनरेट करायची आहे. इन्व्हेंटरी मधून तुम्हाला POR मध्ये जायचं. POR डिटेल्स मध्ये गेल्यानंतर तुमच्या उजव्या साईडला ऍड न्यू बटन आहे, जे ग्रीन कलर मध्ये आहे, त्याला प्रेस करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो येते. त्या विंडोला तुम्हाला आता इथं ऑर्डर जनरेट करायची, बरोबर. तर ऑर्डर जनरेट करताना काय, तुम्हाला रिपर्चेसचे किती, जॉईनिंगचे किती, त्यामध्ये जे आपले 250 ml 50 ml 100 ml जे काही प्रोडक्ट असतील ते किती किती क्वांटिटी मध्ये पाहिजे, तशी तुम्हाला एक POR जनरेट करायची आहे. तर ऍड न्यू प्रोडक्ट मध्ये तुम्हाला जायचंय. ऍड न्यू प्रोडक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च हे ऑप्शन दिसेल. सर्च ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोडक्ट ऍड करायचं आहे. प्रोडक्ट ऍड करताना तुम्हाला बघायचंय की तुम्ही कुठलं प्रोडक्ट ऍड करताय, बरोबर. आणि ते प्रोडक्टची कॉस्ट काय आहे, त्याला PV किती आहे, जर रिपर्चेसचं घेतलं तर त्याला BV किती आहेत, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे आणि बघितल्यानंतरच तुम्हाला ते ऍड टू कार्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी हे एक प्रोडक्ट बायो मायलेजर 250 ml E20 पेट्रोल ऍडिटिव्ह क्वांटिटी 1 अँड 250 ml डिझेल ऍडिटिव्ह क्वांटिटी 1, म्हणजे हे मिक्स प्रोडक्ट आहे, बरोबर. कारण कसं आहे, कोणाला मिक्स लागतं, कोणी फक्त 250 ml च्या 2 बॉटल घेणार आहेत, जे खाली आपले प्रोडक्ट दिलेले आहेत त्यामध्ये आहेत, की फक्त डिझेलच्या पण आहेत, फक्त पेट्रोलचे पण आहेत आणि मिक्स पण आहेत, बरोबर. तर आता मी काय केलं, हे मिक्स प्रोडक्टला ऍड टू कार्ट केलं. ऍड टू कार्ट केल्यानंतर इथं सेव्ह अँड क्लोज म्हटलं. सेव्ह अँड क्लोज म्हटल्यानंतर तुम्हाला इथं बघा दिसतंय, तुमचं प्रोडक्ट पॅकेज नेम तुम्हाला आलेलं आहे, बायो मायलेजर 250 ml E20 पेट्रोल ऍडिटिव्ह 1 क्वांटिटी अँड 250 ml डिझेल ऍडिटिव्ह 1 क्वांटिटी, बरोबर. तुमची प्रोडक्ट पॅकेज प्राइस आलेली आहे. तुमचे BV म्हणजे हे रिपर्चेसचं नाहीये, हे जॉईनिंगचं प्रोडक्ट आहे, म्हणून तुम्हाला BV मध्ये 0 आहे आणि PV मध्ये 0.5 आहे, बरोबर. क्वांटिटी तुम्ही 1 घेतली होती म्हणून तुम्हाला क्वांटिटी 1 आलेली आहे. अमाऊंट तुमची तुम्ही बघताय ₹3,360 आहे. टोटल BV तुमचे 0 आहेत, कारण हे जॉईनिंगचं प्रोडक्ट आहे. टोटल PV मध्ये तुम्हाला 0.5 PV तुम्हाला मिळालेले आहेत. आता तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती जनरेट प्रोडक्ट ऑर्डर रिक्वेस्ट. जनरेट प्रोडक्ट ऑर्डर रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पेमेंट ऑप्शन येणार आहे. मग तुम्ही ते चेकने पेमेंट करतात, ई वॉलेटने करतात की बँक ट्रान्सफरने करतात, हे तुम्हाला इथं पेमेंट ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचंय. जर तुम्ही चेकने केलं तर तुम्हाला इथं बँकेच्या सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत, बरोबर. बँकेच्या डिटेल्स टाकताना इथं चूज फाईल आहे, म्हणजे तुम्हाला चेकचा फोटो टाकायचा आहे. ई वॉलेट म्हणजे काय, की तुमच्या ई वॉलेटला जर तुम्ही कंपनीला रिक्वेस्ट म्हणजे ऍडमिनला रिक्वेस्ट टाकली असेल, म्हणजे काय की तुम्ही कॅश डिपॉझिट केली कंपनीच्या अकाउंटला. नीट समजून घ्या. कॅश डिपॉझिट केली कंपनीच्या अकाउंटला आणि तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये जाऊन म्हणजे फ्रँचायसीच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही रिक्वेस्ट टाकली ऍडमिनला रिक्वेस्ट टाकल्यानंतर ती तुमच्या ई वॉलेटला पैसे जमा होतात. ती रिक्वेस्ट कशी टाकायची ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये समजवणार आहे. फक्त आता मेक पेमेंट कसं आहे ते तुम्ही समजून घ्या. ई वॉलेट करायचं का बँक ट्रान्सफरने तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार आहेत, तर बँक ट्रान्सफर म्हणजे काय की तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर कॅश भरलेली आहे,
का तुम्ही चेक भरलेला आहे, की तुम्ही NEFT केलेली आहे, RTGS केलेलं आहे, IMPS केलेलं आहे, जे काही असेल ते केल्यानंतर जी तुम्हाला एक रिसिप्ट मिळते बँकेकडून, ती तुम्हाला इथं चूज फाईलमध्ये अपलोड करायची. ती अपलोड केल्यानंतर तुम्ही येणार मेक पेमेंटला. मेक पेमेंट केलं म्हणजे तुम्हाला एक स्क्रीन येईल की थँक्यू युअर ऑर्डर नंबर सो सो सो. ओके, तो ऑर्डर नंबर आल्यानंतर ती ऑर्डर येते ऍडमिनला ती ऑर्डर आल्यानंतर ऍडमिन काय करते, ती स्टॉक ट्रान्सफर करते तुमच्या फ्रँचायझीमध्ये आणि तुम्हाला तो स्टॉक ट्रान्सफर जी ऑर्डर आहे ती तुम्हाला इथं शो होते इन्व्हेंटरीमध्ये, POR मध्ये. तुम्हाला ती इथं सर्च केल्यानंतर ती ऑर्डर तुम्हाला इथं शो होते इथं खाली, बरोबर. आणि शो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते स्टॉक इन मध्ये जायचं. स्टॉक इन मध्ये तुम्ही स्टॉक इन POR मध्ये जायचं. तिथं गेल्यानंतर इथं तो जो तुम्हाला POR जनरेट झालेला असतो तो POR कोड तुम्ही इथं टाकायचा आणि इथं टाकल्यानंतर सर्च बटनला क्लिक केलं तर ती ऑर्डर तुम्हाला इथं दिसणार, बरोबर. इथं दिसल्यानंतर तुम्हाला इथं हा चेकबॉक्स दिसतोय, असाच चेकबॉक्स इथं खाली येणार. त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला रिमार्क जे टाकायचं की मला ऑर्डर रिसिव्ड किंवा मला ह्या नंबरची ऑर्डर मला रिसिव्ड झालेली आहे, असं तुम्ही इथं रिमार्क टाकलं की तुम्ही स्टॉक इन म्हणायचं. स्टॉक इन म्हटलं की तुमच्या स्टॉक इन रिपोर्ट मध्ये जायचं, समरी वाईज बघायचं की तुमच्या स्टॉक मध्ये तेवढे प्रोडक्ट ऍड झालेत का. ओके, ते बघितलं की मग त्यानंतर आता तुम्ही काय केलं की जॉईनिंगचं प्रोडक्ट घेतलं, बरोबर. आता जॉईनिंगचं प्रोडक्ट घेतल्यानंतर कसं असतं माहितीये, सेल्स मध्ये जायचं. आता तुमच्याकडे जॉईनिंगचं प्रोडक्ट एंटर झालं. आता कंपनीला काय आहे, कंपनीकडे फॉर एक्झाम्पल मी काय केलं की जॉईनिंगचं प्रोडक्ट म्हणजे मी एक ID घेतला, म्हणजे मी अपग्रेड डिटेल्स केलं माझ्या लॉगिन मधून आणि अपग्रेड डिटेल्स केल्यानंतर ती कंपनीला मी पेमेंट केलं, कंपनीला ऑर्डर आली, बरोबर. ऑर्डर आल्यानंतर एक ऑर्डर नंबर जो क्रिएट होतो, तर मी काय करेल, मला कंपनीने काय सांगितलं की ठीक आहे तुम्ही मुंबईचे आहात, तुम्हाला मुंबईला आमची याच्यामध्ये आमची अशी अशी फ्रँचायझी आहे, तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तुमचं प्रोडक्ट घेऊ शकता, बरोबर. मग मी काय करेल, तुमच्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, मॅडम मला माझा ऑर्डर नंबर हा आहे आणि मला प्रोडक्ट पाहिजे आहे, मला कंपनीने सांगितलं की आमची फ्रँचायझी आहे, तिथून तुम्ही प्रोडक्ट कलेक्ट करा, बरोबर. मग तुम्ही काय करणार की तुमच्या सेल्स मध्ये आल्यानंतर ऑर्डर्स मध्ये येणार. ऑर्डर्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं प्लसचं दिसतंय बघा ब्लॅक कलर मध्ये, त्याला क्लिक करणार. त्याला क्लिक केल्यानंतर गो डायरेक्टली टू ऑर्डर. इथं तुम्ही जो काही ऑर्डर नंबर असेल तो तुम्ही टाकणार. तो ऑर्डर नंबर टाकल्यानंतर गो म्हटलं की तुम्हाला पूर्ण असा चार्ट येणार की त्याच्यामध्ये ऑर्डर स्टेटस तुम्हाला दिसणार, कंप्लीट आहे. ऑर्डर ID दिसेल जो तुम्ही आता ऑर्डर नंबर टाकला, बरोबर. आणि मेंबर ID म्हणजे जे तुमच्याकडे आलेले त्यांचं तुम्हाला नाव दिसेल, त्यांचा तुम्हाला ID नंबर दिसेल, त्यांनी कितीची ऑर्डर केलेली आहे, त्यांचं पेमेंट मेथड काय आहे, राजूर पे आहे की कॅश ऑन डिलिव्हरी आहे, काय हे सगळं तुम्हाला इथं दिसेल. टोटल PV किती आहेत हे सगळं दिसेल. आणि त्याच्या आधी तुम्हाला इथं पण दिसेल की त्यांनी प्रोडक्ट काय घेतलेले, बरोबर. बिलिंग इन्फो असेल म्हणजे त्यांचा ऍड्रेस काय आहे, शिपिंग इन्फो मध्ये तुम्हाला सगळं दिसेल, प्रोडक्ट मध्ये दिसेल, हे तुम्हाला सगळ्या इन्फो इथं दिसतील. इथं गेल्यानंतर तुम्हाला शिपिंग इन्फो मध्ये जायचं. शिपिंग इन्फो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऍड शिपमेंट म्हणून तुम्हाला एक ग्रीन कलर मध्ये एक बटन असेल, त्याला प्रेस केलं की तुम्हाला तिथं ऑर्डर शिप करता येते, बरोबर. आज आपण ऑर्डर कशी करायची आणि कंपनीने आपल्याला ऑर्डर नंबर दिला तर ती ऑर्डर आपण कशी डिलिव्हर करायची हे आपण आज शिकलो, बरोबर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉइंट ऑफ सेल कसं असणार आहे ते शिकवेल.
पण हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगेल की ज्या व्हिडिओज मी तुम्हाला देणार आहे त्या तुम्ही काळजीने शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. तुम्ही जर अर्धवट तुम्ही फक्त पुढे पॉज पॉज हे करत गेले तर तुम्हाला ते कळणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके.